देवळी तालुक्यातील पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय याचा दर्जा मिळावा यासाठी बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसून आले। पुलगाव येथील रेल्वे स्टेशन चौकामध्ये बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन 2 फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी कार्यकर्त्यांच्या हातामध्ये विविध घोषवाक्य लिहिलेले फलक दिसून आले। या पहिले सुद्धा कित्येकदा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय याचा दर्जा मिळावा यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने अनेकदा निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला होता। निवेदनाची दखल कोणी घेत नसल्याने रास्ता रोको आंदोलन करावे लागले असे कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले। पुलगाव पोलिसांनी आंदोलनाची दखल घेत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले व आंदोलनकर्त्यांना अटक करून सुटका केली। लवकरात लवकर पुलगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला नाही तर यापेक्षाही आक्रमक होऊन आंदोलन करू असे बहुजन समाज पार्टीच्या वतीने सांगण्यात आले। हे आंदोलन पुलगाव शहर अध्यक्ष विनोद बोरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी सोनू मेंढे, शेख एजाज, वरिष्ठ नेता जयवंत मिश्रा, संदीप बांगर, चंद्रकांत शिंदे, प्रवीण कांबळे, कल्पना परिहार, ईश्वर थोमरे, दानिश खान यांची आंदोलनात उपस्थिती होती। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।